तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बारामती तालुक्यातील कोऱ्हाळे सोमेश्वर कारखान्याने सोडलेल्या रसायन मिश्रित दूषित पाण्यामुळे नीरा नदीतील हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। या दूषित पाण्यामुळे नदीकडेला लागून असलेल्या परिसरात दुर्धर आजारांचे प्रमाण वाढले आहे। त्यामुळे मासे, जनावरे व नागरिकांच्या जीवास धोका निर्माण होतोय। सोमेश्वर कारखाना रसायन मिश्रित पाणी सोडून सर्वांच्याच जीवाशी खेळ खेळत असल्याने गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। त्यामुळे नीरा नदीत कारखान्याने रसायन मिश्रित दूषित पाणी सोडू नये, अन्यथा कोणत्याही जीवितास धोका निर्माण झाला तर त्यास कारखाना जबाबदार राहील असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे। MCN न्यूज मराठीकरिता कृष्णमूर्ती जगताप, बारामती। खोमणे यामध्ये कारखान्याचं मळीचं पाणी आल्यामुळं माशांची मरण्याचं पण हजारो मासे या ठिकाणी मृत्यू झालेत आणि हेच पाणी जनावरांना पिण्यासाठी वापरलं जातं। त्यामुळं गाबणी गुरं हे मृत्युमुखी पाण्याचं प्रमाण सुद्धा वाढत जातं आहे। यासाठी चांगलं पाणी सोडावं कॅनलमधून आणि हे खराब पाणी निघून जाईल याची व्यवस्था करावी। पाणी गुंडा करते ती एखादं पोरग दगावलं काय झालं तर कारखाना जोखमदार असणं। हा, कारखान्याने जोखमदार राहाव। कारखाना त्यात ही आहे मग आम्ही विसाप असत आहे पण कारखान्याने जोखमदार राहाव। ती कारखाना दरवर्षी पाणी असं सोडतो, दरवर्षी सोडतो। आता जवळजवळ 5-7 वर्ष झालं असं चाललंय कार्यक्रम। मग पाणी जास्त नदीला आलं सोडावा त्यांनी, पण असं कमी पाणी झालं सोडल्यावर काय होईल? वाटवच होणार ना सगळ्याचं। अहो त्यांनी फ्रेंड घेतले चांगलं 25-30 एकर जमीन घेतली ते बाजारात पाणी सोडावं त्यांनी, वरनं गहाण पाणी निघून जाईल तेवढं आमची इच्छा। दुसरं काय नाही ना, ही काय होईल त्या नाही काय केलं का साबळे सरांना बोलवली वरनं बीडचं, ही काय होतं ती बघा। कोळगावात मळीच्या पाणी आमची हानी होती। दरवर्षी आम्ही तक्रार करतोय पण आमची काय कोणी तक्रार दखल घेत नाही। दरवर्षी आम्हाला ही प्रत्येक वर्षी अशी हानी आहे। आम्ही जगायचा पर्याय आम्हाला दुसरा नाही, काय शेती नाही, वाडी नाही, काय नाही। आम्ही जगायचं कसं? आमच्या नदीला ही दरवर्षी येतंय तर आमचं उपासमार होते ह्याने नाही का, आमचा हाल होत्यात, तर ही दखल घेतली पाहिजे। तर असं आम्ही सांगतो, ह्याच्यावरच आमचं पोट आहे।